सर्व बिरसा क्रांती दल यूट्यूब चॅनलच्या दर्शकांना जय शेवा, जय बिरसा, जय भीम. आज आपण या ठिकाणी एका वेगळ्या विषयावरती चर्चा करण्याकरता आपण इथे एकत्र आलेलो आहोत. खरं म्हणजे आज भारतभर आणि जगभर काही लोक धर्मांधतेचा उन्माद सगळीकडे व्यक्त करत आहेत किंवा दिसत आहेत. आणि अशा काळामध्ये आमचा आदिवासी समुदाय हा सुद्धा आपल्या धर्माचा शोध घ्यायला लागलेला आहे. आणि धर्माचा शोध घेत असताना त्याला एक धर्माची मूळ जागा ती गवसली. आणि ती जागा गवसल्यामुळे त्या ठिकाणी भारतभरचा जो आमचा गोंडियन संस्कृतीचा घटक आहे, या सर्व जमाती त्या ठिकाणी एकत्र यायला लागल्या आणि आपल्या धर्माचा शोध परिपूर्ण पद्धतीनं घ्यायला लागलेल्या आहेत. आणि अशाच काळामध्ये साधारण गोंदिया जिल्ह्यामध्ये सालेकसा नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये धनेगाव नावाचं गाव आहे. की असं म्हणतात की त्या धनेगावला हिरासुखा पाटाळी त्या ठिकाणी राहत होता. आणि त्या धनेगावच्या थोडंसं पुढे जंगल आहे, डोंगर आहे. आणि त्या डोंगरामध्ये अतिशय मोठी अशा 1, 2, 3 गुफा त्या ठिकाणी आहेत. आणि पुरातत्व शास्त्रज्ञ असं मानतात की ती गुफा साधारण 25,000 वर्षापूर्वीची ती गुफा आहे. कारण त्या ठिकाणी त्या गुफेमध्ये मानवी अवशेष किंवा दगडी अश्मयुगातील हत्यारं त्या ठिकाणी उपलब्ध झाली, ती सापडली, असा एक दावा त्या ठिकाणी केला जातो. आणि या 25,000 वर्षापूर्वी सापडलेल्या गुफेमध्ये आदिवासी संस्कृती किंवा आदिवासी धर्माचा उगम तिथून झाला अशी एक आख्यायिका पूर्ण गोंडियन समाजामध्ये ती आहे. आणि त्यामध्ये जंगो लिंगो, विशेषतः लिंगो बाबा आणि हिरासुखा या दोघांच्या तत्वज्ञानामधनं हे गोंडी धर्माचं तत्वज्ञान पुढे आलेलं आहे. आणि मग पुढे ती खरं म्हणजे अज्ञातवासात ती होती अनेक काळापर्यंत. कारण असंही आदिवासींची अनेक संस्कृती किंवा आदिवासींचा इतिहास अजूनही अज्ञातच आहे, तो लोकांपर्यंत आलेला नाही नीटपणे. आणि त्याच पद्धतीनं हाही इतिहास हा लपून होता, डोंगर कपारीत लपून होता, झाडा झुडपात लपून होता, जंगलात लपून होता. आणि तो इतिहास साधारण 40 वर्षापूर्वी आमचे केबा मरसकोल्हे होते, मोतीरावण कंगाली होते, किंवा व्यंकटेश आत्राम, किंवा आपले सुमेर सिंग ताराम, या सगळ्या लोकांनी याच्यावरती फार मोठं संशोधन केलं. आणि त्या संशोधनाअंती त्यांना ही गुहा सापडली. आणि मग त्यांना वाटलं की ही गुहा जर आपली धर्मस्थळ असेल आदिवासींचं, तर या धर्मस्थळांचा प्रचार झाला पाहिजे, याची तत्व लोकांपर्यंत गेली पाहिजे, हे स्थळ लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या कसारगडच्या पायथ्याशी जे असलेलं धनेगाव आहे, आणि त्या धनेगावमध्ये त्यांनी यात्रा सुरू केली. कारण आपल्याकडे कोणत्याही स्थळावरती जाण्याकरता केवळ मोठ्या प्रमाणात जनतेने त्या ठिकाणी यावं अशी जर संकल्पना असेल, तर त्या ठिकाणी अनेकदा यात्रा सुरू करतात, जत्रा सुरू करतात, यात्रा सुरू करतात. आणि त्या यात्रेच्या निमित्तानं जनता त्या ठिकाणी येत असते. आणि म्हणून याही लोकांनी त्या ठिकाणी ही यात्रा सुरू करण्याचं काम त्या काळामध्ये केलं. सुरुवातीला फार कमी लोक त्या ठिकाणी येत होते, लोकांना माहिती नव्हतं. पण जेव्हा जेव्हा ज्यानंतर अनेक लोकांना ते कळायला लागलं, ज्या पद्धतीनं लोकांनी आपलं साहित्य प्रसारित केलं या संदर्भातलं, त्यामध्ये अनेक आपले कर्मकांड, पूजा अर्चा, ध्वज, ह्या सगळ्या गोष्टींचं लोकांमध्ये गेल्यामुळे लोकांनाही त्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. आणि हळूहळू महाराष्ट्रच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा
इकडे तेलंगणा, महाराष्ट्र ह्या 4-5 असं म्हणतात की त्या ठिकाणी 18 राज्यातली लोक त्या ठिकाणी येतात आणि मोठी यात्रा त्या ठिकाणी 5 दिवस ती यात्रा भरत असते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये म्हणजे विशेषतः गोंडियन संस्कृतीच्या संदर्भातलं एकही स्थळ नाही, एकही या पद्धत त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हावं, ज्या ठिकाणी आपण एकत्र यावं, आपल्या धर्माचं जागरण करावं, असं एकही ठिकाण खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही. आणि म्हणून हे जे कचारगड आहे हे त्यातलं एक अत्यंत उत्तम ठिकाण आहे. आणि उत्तम यासाठी म्हणतो कारण ते तर ऐतिहासिक आहेच, पण निसर्गाने असं नटलेलं आहे. डोंगर कपार आहे, मोठा डोंगर आहे, अनेक पायऱ्या चढून जावं लागते. पूर्वी त्या ठिकाणी जाताना लोकांना त्रास होत होता, पण आता मात्र त्या ठिकाणी जाण्याकरता रस्ते तयार झालेले आहेत, पायऱ्या बनवलेल्या आहेत. फक्त कपारीपर्यंत त्या गुहेपर्यंत जाता येत नाही. तेही हळूहळू लोकांना सुलभ त्या ठिकाणी करता होईल ते हळूहळू. आणि असं एकंदरीत ते स्थळ आहे. आणि त्या ठिकाणी या सगळ्या 18 राज्यातली लोक त्या ठिकाणी एकत्र येतात आणि आपल्या धर्माचं, जंगोलिंगोचं, हिरासुखाचं सुमरण त्या ठिकाणी करतात. सुमरण म्हणजे आठवण करतात. आणि ही लोक या धर्माचे संस्थापक आहे असं समजून त्यांचं तत्वज्ञान पूर्ण जनतेमध्ये ते पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतात. पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही हा व्हिडिओ का करतोय, पण अलीकडच्या काळामध्ये ज्या लोकांना आदिवासींना वनवासी बनवायचंय म्हणजे RSS प्रणित जी काही संघटना आहे, वनवासी कल्याण आश्रम असेल, RSS ची काही माणसं असतील, ही सगळी माणसं मी अत्यंत प्रामाणिकपणे ही गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या ज्या ठिकाणी आदिवासींच्या अशा स्थळांचा उदय होतो, ज्या ज्या ठिकाणी आदिवासींची या पद्धतीची स्थळं विकसित व्हायला लागतात, जनता त्या ठिकाणी यायला लागतात, त्या त्या ठिकाणी ही माणसं घुसतायत आणि घुसून ते स्थळ किंवा त्या स्थळावरती अतिक्रमण करतायत, ती स्थळं आपलीशी करतायत. आता मी असं ऐकलं की त्या दडेगावच्याच आजूबाजूला किंवा कचारगडच्याच आजूबाजूला विवेकानंदाचा मोठा आश्रम ते करतायत आणि वरून सांगतायत की या गुफेमध्ये विवेकानंद आले होते. असा एक खोटारडा इतिहास ही माणसं या पद्धतीनं तयार करतायत. कारण सत्ता त्यांच्याकडे आहे, मीडिया त्यांच्याकडे आहे. उद्या काही काळानंतर आपण जर विचार केला तर ते विवेकानंदाचं जे काही स्मारक त्या ठिकाणी करतील ते कचारगडपेक्षा भव्य करेल, त्याचा प्रचार अधिक होईल आणि मग लोक कचारगड विसरून जातील आणि या स्मारकाला येतील. म्हणजे अशा पद्धतीनं प्रतिक्रांती आपण ज्याला म्हणतो, ही प्रतिक्रांती त्याने इतिहासामध्ये केली आणि ते आदिवासींच्या सोबत सातत्यानं करते. मला हा धोका वाटतोय. आणि मी याही वर्षी ऐकलंय की वनवासी कल्याण आश्रमाची जी काय संस्था आहे त्यांची RSS ची, हे लोक यावेळेस आदिवासींच्या 25,000 युवकांना म्हणे त्या कचारगडला घेऊन जाणार आहे आणि तिथं ते दाखवणार आहे की ही आमचाच एक भाग आहे, हिंदुइझमचाच एक भाग आहे. हा गोंडी धर्म वगैरे वेगळं काही नाही, तुमचं तत्वज्ञान तुमचा वेगळा कोणताही धर्म नाही आहे. म्हणजे हे त्यांना शो करणे आहे. आणि दुर्दैवानं आदिवासींची त्या एरियातले आमदार असतील, आदिवासींचे काही कार्यकर्ते, आदिवासींची जनता की ज्यांना याचा अंदाज येत नाहीये काय चाललंय इतिहासामध्ये, त्यामुळे त्यांच्या या जाळ्यामध्ये अडकत जात आहेत. हे त्यांचं जाळं आहे, त्यामध्ये ते अडकत जाणार आहे. आणि म्हणून मला या निमित्तानं, या व्हिडिओच्या निमित्तानं आपण सर्वजण मोठ्या संख्येनं यावेळेस कचारगडची यात्रा जी आता सुरू होत आहे 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत साधारण 5 दिवसाची ती यात्रा आहे. या यात्रेमध्ये आदिवासी जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जावं आणि एकंदरीत आपलं शक्ती प्रदर्शन असेल किंवा आपलं एक आस्था असेल आपल्या धर्मसंस्थापकाच्या संदर्भातली, त्या ठिकाणी प्रगट करावी असं मला वाटते. त्यामुळे मी हा व्हिडिओ आपल्या पुढे करतोय. आपण सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचा आनंद घ्या, त्या धर्मस्थळाचा आनंद घ्या आणि त्याला अधिक विकसित करण्यासाठी आपल्याला अधिक काय काय करता येते या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावे, एवढंच मी या प्रसंगी बोलतो. आणि मी आपल्याला जय शिवा, जय जोहार, जय बिरसा, जय भीम.